बातम्यांचा गजर पहा फक्त लोकनजर। आमच्या लोकनजर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। शासनाच्या जाचक अटींमुळे शेतकऱ्यांची नाफेडकडे पाठ। हमी भावापेक्षा कमी भावाने हरभरा विक्री। शासनामार्फत हरभरा खरेदीला आवक अटी असल्याने शेतकऱ्यांना बाजार समितीने हरभरा हमी भावापेक्षा कमी भावाने विकावा लागत आहे। बाजारात हरभऱ्याचे भाव घसरल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका सोसावा लागतोय। केंद्र शासनाने हरभऱ्यासाठी हमी भाव जाहीर केला, मात्र शासनाच्या जाचक अटींमुळे शेतकरी खासगी खरेदीकडे वळले आहेत। प्रत्यक्षात खासगीमध्ये भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका सोसावा लागत आहे। शासनाच्या जाचक अटीमुळे बाजारात हमी भावापेक्षा कमी भावात शेतमाल विकून एक प्रकारे नाफेड केंद्राकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवली आहे। उन्हाळा सुरू झाल्याने लग्न सराई आणि मजुरांची मजुरी सुट्टी करण्यासाठी शेतकऱ्यांकडे पैसा नाही, त्यामुळे अडचणीतील शेतकऱ्यांना खाजगीमध्ये हरभरा विक्री करण्याशिवाय पर्याय उरला नाही। यामध्ये दर पडल्याने आता शेतकऱ्यांची लूट होत आहे। उत्पादन खर्चही निघणे कठीण झाल्याने शेतकरी हतबल झाला आहे। गेल्या वर्षीच्या खरीप हंगामात अतिवृष्टी व सततच्या पावसाने पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत। त्यात सोयाबीन आणि कापसालाही अपेक्षित भाव मिळाला नाही, त्यामुळे रब्बीवरच या सर्व शेतकऱ्यांची मदार होती। मात्र हरभऱ्याला भाव मिळत नसल्याने उत्पादन खर्च पदरी पडणार की नाही अशी शंका शेतकऱ्यांना सतावत आहे। हमी भाव 57 से 85 रुपये आणि भाव गेला समजा आता 5025 रुपये। पण आता हे जे विका याच्यासाठी लागते की मजुराचे पैसे याचे पैसे सर्वांचे देणार राहत आहेत, म्हणून ते ताबडतोब विकावं लागतं। पण भाव त्या याचे भेटत नाहीत, पैसा वेळेवर भेटत नाही, काटा नाही भेटत, काटा वेळेवर होत नाही आणि मजुराचे पैसा वगैरे द्यावा लागते, ते ताबडतोबच घेतात ना मजूर लोक। त्यासाठी तुम्ही माल मार्केटला आणावं लागते, पण मार्केटचे भाव 5,000 पर्यंत। श्रीराम मोळे हरभरा आणला काल मी 4875 गेला। मग हात केली शेतकरी झालं 58-25 भाव आहे। किती भर पडला 1000 भर कुंटलला। मागणी काय जी मालाला भाव चांगला द्या, विम्याचे पैसे कमवून गेले ते 17,000 रुपये देऊन टाका। बाई काय आमची इच्छा आहे, काय दुसरं वेळ कुठे आहे, लग्न कार्य आहे, प्रसंग शेतकऱ्याला कोणकोणते आहे, मजूर थांबत नाही। हा तुमचं नाफेडचा पैसा भेटते, काटा काही होते, ते चायना करून घेऊन आले। आता तो माल कुठे आला बाकीचा? सदाशिव त्र्यंबक ते कांदेरी सरप तालुका वाटांगडी जिल्हा। हमी भाव तर 87 रुपये ना, आता 48 गेला 1000 रुपयाचं सरासरी। पैसे नाहीत भेटत ना हो नापेडचे, लवकर 15-20 दिवस पैसे नाहीत भेटत आणि काय करतात ते नापेडे टाकून। हो पिळवणूक नाही तर काय, आता पिळवणूकच चालू आहे। आता काही भाव घेणं चालू आहे ना, मनमानीच काय तर चालू आहे, त्या हिशोबानच घेऊन राहिले। भावाची पद्धतशीर वेळेवर पैसे भेटायचे। मारुती गुलाबराटा कट्यार।